स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी स्वाती जोहर राठोड. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी कल्याणी आडे. उपक्रम आमचा प्राण आहे. आमच्या शाळेची शान आहे. त्या उपक्रमाची माहिती आज आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. आणि आमच्या शाळेत सर्वप्रथम राबवला जाणारा उपक्रम म्हणजे एक क्षण स्वच्छतेचा. गांधीबापूंनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही कामाची सुरुवात स्वच्छतेपासून करावी, म्हणून आमच्या शाळेत हा उपक्रम राबवला जातो. त्यानंतर आमच्या शाळेमध्ये राबवला जाणारा उपक्रम म्हणजे सप्तरंगी परिपाठ. जसं इंद्रधनुष्याला वेगवेगळे रंग असतात ना, तसंच आमच्या परिपाठालाही वेगवेगळे रंग आहेत. म्हणजे इतके विषय, दिनांक असो, दिनविशेष असो, सुविचार असो, असे वेगवेगळे विषय त्यामध्ये असतात आणि त्यामुळे आम्हाला फार फायदा होतो. म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतो. त्यानंतर आमच्या शाळेत राबवला जाणारा उपक्रम म्हणजे मला बोलू द्या. मित्रांनो, मला बोलू दे व्यक्त होऊ द्या सप्तरंगी परिपाठ या उपक्रमामध्ये आम्ही हा उपक्रम राबवतो आणि याच्यामध्ये मुले वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे मत मांडतात. म्हणून आम्ही याला मला बोलू दे हे नाव दिले आहे आणि याच्यामुळे आम्हाला खूप सारा फायदा होतो. यानंतर आमच्या शाळेमध्ये राबवला जाणारा उपक्रम म्हणजे पुस्तक परीक्षण. मित्रांनो, ते म्हणतात ना, खाल्लं किती त्यापेक्षा पचलं किती हे महत्त्वाचं असतं. आपण अनेक पुस्तकं तर वाचतो, पण त्यामधून आपल्याला काय मिळालं, त्या पुस्तकामधून आपल्याला काय आवडलं हेही सांगणे गरजेचे असते. म्हणून आम्ही हे उपक्रम राबवतो. यानंतर आमच्या शाळेत राबवला जाणारा उपक्रम म्हणजे थीम फलक. आमच्या शाळेत एक थीम बोर्ड आहे. आम्ही त्यावर रोज एक विषय लिहितो आणि विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही या विषयावर तुमचे मत लिहून आणा. म्हणून आम्ही याला थीम फलक हे नाव दिलं आहे. त्यानंतर आम्ही आमच्या शाळेमध्ये अमृतकण हे उपक्रम राबवतो. आमचे गुरुजी जेव्हा वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये पुस्तकं वाचतात, तेव्हा आम्हाला जे आवडलेले वाक्य असतात ते आम्ही आमच्या अमृतकणच्या वहीमध्ये लिहितो. आमच्या सर्वांकडे एक अमृतकणची सेपरेट वही आहे आणि त्यामध्ये आम्ही ते वाक्य लिहितो. आम्हाला त्यामुळे वेगवेगळे चांगले वाक्य कळतात. म्हणून आम्ही हे उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवतो. अमृतकण वाटूया. आमच्या शाळेतल्या मुलांकडे अमृतकणाची वही आहे आणि त्यांची वही आम्ही लिहितो व आमची वही त्यांना देतो आणि आम्ही एकमेकांची वही घेऊन त्याच्यावरल्या सर्व नोट्स लिहितो. म्हणून आम्ही याला अमृतकण वाटूया हे नाव दिलं आहे. त्यानंतर खास खुर्ची. मित्रांनो, आमच्या शाळेमध्ये असे काही व्यक्ती येतात की जे खूपच खास असतात. आम्ही त्यांना आमच्या खास खुर्चीवर बसवतो व त्यांची मुलाखत घेतो. वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांच्या बालपणाची काही गोष्टी असेल किंवा त्यांच्या जीवनामध्ये काही वेगळं घडलं असेल ते विचारून घेतो. मग आम्हाला त्यामुळे वेगवेगळ्या व्यक्तींची माहिती कळाली आणि आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणची जे व्यक्ती असतात किंवा जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेले व्यक्ती असतात त्यांची माहिती मिळावी, म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतो. त्यानंतर वर्ग दैनंदिन अहवाल. आमच्या वर्गात एक अहवालाची वही आहे आणि आम्ही शाळा सुटल्यानंतर ती वही घरी नेतो व आज दिवसभरामध्ये घडलेल्या जडणघडण त्यामध्ये लिहितो. म्हणून आम्ही याला वर्ग दैनंदिन अहवाल हे नाव दिलं आहे. त्यानंतर प्रेरणा प्लस प्लस. आम्ही हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवतो कारण की आमच्या शाळेमध्ये असे काही व्यक्ती येतात की ज्यांच्याकडे फार जास्त ज्ञान असतं आणि त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे ज्ञान द्यावं, ज्यामुळे आमच्या ज्ञानामध्ये भर पडावी आणि जे काही वेगळं असतं, जे काही आपल्याला माहीत असायला हवं ते आम्ही त्यामधून माहिती करून घेतो. आम्हाला वेगवेगळ्या विषयावर माहिती कळावी, म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतो. लेखक आपल्या भेटीला. महिन्यातून आमच्याकडे एक लेखक येतात व ते आम्हाला भेट देतात आणि त्यांची जी काही माहिती आहे व आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर त्यांची माहिती सांगतात. म्हणून आम्हाला याच्यामधून आम्हाला खूप काही फायदा होतो. म्हणून आम्ही याला लेखक आपल्या भेटीला हे नाव दिलं आहे. त्यानंतर प्रश्नमंजुषा. आम्ही वेगवेगळे गट पाडतो व त्या गटांना वेगवेगळे नावं देतो. त्यामध्ये काही विद्यार्थी असतात. आम्ही त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतो आणि त्यामधून जो गट जिंकतो त्याला आम्ही बक्षीस देतो. यामुळे विद्यार्थ्यांना जे काही अवघड प्रश्न असतात किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही प्रश्न त्यांना समजत नाही त्या प्रश्नांची माहिती करते आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर कळावे, म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतो. मित्र माझा आरसा. म्हणतात ना, आपला मित्र हा आरसासारखा असायला पाहिजे आणि आरसासारखा असायला पाहिजे कारण की आपल्याला त्याच्यामधून खूप काही माहिती भेटते. म्हणून आम्हाला याच्यामधून खूप काही फायदा होतो. म्हणून आम्ही याला मित्र माझा आरसा हे नाव दिलं आहे. त्यानंतर जिंकू जिंकू. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या वर्गामध्ये काही असे तर विद्यार्थी असतात की जे अभ्यासामध्ये मागे असतात. तेव्हा वर्गातील सर्वात हुशार किंवा जे काही विद्यार्थी हुशार असतात त्यांच्यासोबत एक गडी दिलेला असतो व त्यांनी त्यांचा अभ्यास करत या मागच्या मुलांनी पुढे आणायचं आणि
आपल्या प्रत्येक वर्गामधील जे काही विद्यार्थी मागे आहेत ते मागे राहू नयेत म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतो. त्यानंतर दप्तर मुक्त शाळा. आम्ही शनिवारी दप्तर घेऊन जात नाही आणि त्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टी शिकतो आणि विज्ञान प्रयोग घेतो आणि आम्हाला आमच्या वर्गातले शिक्षक आम्हाला खूप सारी माहिती सांगतात आणि यामुळे आम्हाला खूप फायदा होतो म्हणून आम्ही याला दप्तर मुक्त शाळा हे नाव दिलं आहे. यानंतर आम्ही आमच्या शाळेमध्ये सर्वात छान जो आम्हाला सर्वांनाच आवडतो तो उपक्रम म्हणजे आनंदाचं झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार. या उपक्रमामध्ये आम्ही जे महाराष्ट्रातील लेखक व कवी आहेत त्यांना आव्हान करतो व त्यांची पुस्तकं आम्ही मागवतो. त्यापैकी जे काही आम्हाला 7 ग्रंथ सर्वात जास्त आवडतात त्यांची आम्ही निवड करून त्यांचा सन्मान करतो. यामुळे आम्हाला फार सारी पुस्तकं येतात व आम्हाला ते पुस्तकं वाचायला भेटतात म्हणून आम्हाला हे उपक्रम तर आवडतंच आणि याचा फायदा आम्हाला असा होतो की आम्हाला फार पुस्तकं वाचायला भेटतात. धन्यवाद.